गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. हॅलो यूट्यूब, नमस्कार मंडळी. आणि कसं काय मुंबईकर, मित्रांनो त्या दिवशी ट्राय केलेला संडेला आपण निघताना मॉर्निंग ब्लॉग करायचा. पण ब्लॉग बनवला सुद्धा, पण त्याच्यात काय आपल्याला सापडलं नाही. म्हणजे दाखवण्यासारखं काहीच नव्हतं आणि गर्दी ट्रॅफिक काहीच नसल्या कारणाने मी तो अपलोड नाही केला आणि जास्त बोलणं पण नाही झालं मित्रांनो. त्याच्या आधीच्या ब्लॉगला सुद्धा इतका रिस्पॉन्स नाहीये मित्रांनो. जर रिस्पॉन्स नाही भेटला तर मित्रांनो कसं चालेल. तर रिस्पॉन्स द्या व्हिडिओला, तर मजा येईल ब्लॉग बनवायला. 2 व्ह्यू 3 व्ह्यू एवढं नाही चालणार मित्रांनो. शॉर्ट्सला तुम्ही बरोबर व्ह्यू देता आणि व्हिडिओजला त्या मानाने खूप कमी व्ह्यूज देतात मित्रांनो. तर व्हिडिओजला पण तसेच व्ह्यू द्या जसे शॉर्टला देतो आपण. बाकी तर आज असं बोलण्यासारखं काही नाही. इलेक्शन जोरात आहे आणि ट्रॅफिक सुद्धा. रिक्षामध्ये कुजबूज चालू होते. थोडासा चला सिग्नल सुटला. मला वाटलं टाइम लागतोय की काय. थोडस ट्रॅफिक मधून बाहेर आल्यावर आपण ऍक्च्युअल व्लॉगला चालू करूया. कसं असतं इकडे मोस्ट ऑफ जास्त ऍक्सिडेंट व्हायचे चान्सेस असतात. सो थोडस हे जाऊ दे, ट्रॅफिक जाऊ दे. ट्रॅफिक गेल्यानंतर मग आपण ब्लॉग चालू करू. इथेच एक रिक्षावाला मला ठोकलेला. अरे चचा सिग्नल सिग्नल दे दो, सिग्नल अभी दे रे. तर लोकला टाकले असते. त्या दिवशी मॉर्निंगला आपल्याकडे विषय सुद्धा नव्हता, जास्त काही बोलण्यासारखं काही नव्हतं. रात्री आपण जेवढं होतं तेवढं बोलून घेतलेलं मूवी बद्दल आणि सिरियसली बद्दल. सिरियसली 30 दिवसात 3 करोड 30 शाळा यांच्यासाठी निधी उभा करत होता आणि खूप खूप मोठं म्हणजे नाही बोलू शकत आपण. त्या लेवलला नाही आहोत अजून. तर त्या लेवलला जाईपर्यंत मित्रांनो खूप मेहनत आणि खूप कष्ट. आणि आज मी व्हिडिओज पाहिले त्याचे. तर
स्कूलमध्ये पुण्याला इंजिनिअरिंग लेवलचं त्यांनी शिक्षण दिलेलं मित्रांनो. 3D प्रिंटिंग लावून. तर अशा शाळा आपण ऐकल्या सुद्धा नव्हत्या आणि त्याने स्क्रीनवर आणल्या होत्या. त्याच्यासाठी हॅट्स ऑफ आहे बाबा. आणि खरंच खूप छान काम केलंय. मे बी पुरस्कार साठी त्याचं नाव गेलं पाहिजे होतं. चांगलं. पण त्याचे व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्याबद्दल माहिती कळते की बाबा ही कामं त्याने केली आहेत किंवा ह्या कामांमध्ये त्याचा हातभार होता. पण खरंच खूप छान काम केलं मित्रांनो त्याने. त्या एरियामधले पॉलिटिक्स आता खूप काही ठिकाणी आपल्याला अजून सुद्धा इलेक्ट्रिसिटी आणि हे सगळ्या गोष्टी नाही भेटत मित्रांनो. मे बी तिकडे आपलं सरकार पोचलं नसावं. पण आता ते पोचायची शक्यता आहे कारण का स्क्रीनवर सगळं आहे. त्याच्यामुळे मे बी ते सरकार पोचेल आणि त्याची दखल घेईल. चालवतच नाही. बैलगाडी चालवतो आहे आर्टिगावाला. होय 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 होय. तर स्वागत आहे मित्रांनो तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नीलपरी, प्रवीणची नीलपरी. आज थोडस इकडे तिकडे माइंड अजून जागेवर आलेलं नाही. आणि मित्रांनो डेलीचे व्हिडिओ काढायला काही नाही, पण रिस्पॉन्स भेटला पाहिजे तसा. त्याच्यानंतर मग रिस्पॉन्स भेटल्यावर मी म्हणत नाही रिस्पॉन्स साठीच करतो, पण कसा रिस्पॉन्स भेटला तर मग व्हिडिओ बनवायला मजा येते. अशा गोष्टी असतात. आणि रस्त्यावर रिस्पॉन्स भेटतो, पण आता पहिले ट्रिपली बसलेले, आता असं नाही म्हणणार मी की ट्रिपली बसलेत म्हणून, पण कसं आहे चुकीचं आहे ते. तर मित्रांनो असे ट्रिपली बसून येत जाऊ नका. एखादा मित्र जास्त घ्या आणि त्याची बाईक घ्या आणि त्याच्यावरून ट्रॅव्हल करा. कारण का ट्रिपली बसणं थोडंसं धोकादायक असू शकतं. सो रूल्स अँड रेग्युलेशन पाळा आणि स्वतःच्या जीवाचा धोका टाळा. हो वा. तर खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या आपण डेली यूज मध्ये आणल्या पाहिजेत, पण त्या यूज नाही होत. झालं खेवड्या. मला पण नाही जाऊन दिलं आणि स्वतः पण नाही गेलाय. आता वो ठोकला असता. आता थोडक्यासाठी राहिला. शूट झाला असेल मे बी, किंवा नसेल सुद्धा, बघायला लागेल. आता उर्वरित गोष्ट आपल्या नीलपरीच्या अंगावर राहिलेली आहे मित्रांनो. मे बी नेक्स्ट सुट्टी असेल तेव्हा प्राधान्य देऊ आपण पहिल्या नीलपरीच्या आंघोळीला. खूप दिवस आंघोळ नाही केली आहे आणि अशीच फिरते इकडे तिकडे बिना आंघोळीचे, आणि खूप घाण सुद्धा झालेली आहे मित्रांनो.
तर आता आहोत आपण जोगेश्वरीला आणि लोक गावी जायला चालू झाले आहेत. जानेवारीमध्ये असतात प्रोग्राम गावाचे मित्रांनो, मीटिंग्स असतात, परत काही गोष्टी असतात. जसं आमचं आहे, मे बी 26ला मी गावी जाईन, एक राऊंड मारेन आणि तुम्हाला देवाचं दर्शन घडवून आणेन आमच्या बनवलेल्या. आणि मित्रांनो, त्यांचे ब्लॉग नक्कीच येतील आणि नक्कीच पहा. हे ब्लॉग तुम्हाला खूप आवडतात मित्रांनो, जे शूट केलेले असतात स्वतःहून विदाऊट नीलपरी. त्याला चांगले व्ह्यू असतात मित्रांनो, 30, 35, 40. आपले 100च्या वरती व्हिडिओ झालेत आणि आपले व्ह्यूज कमी आहेत मित्रांनो. तर थोडेसे व्ह्यूज वाढले असते तर बरं झालं असतं. होतील हळूहळू. बाकी असं आजही बोलण्यासारखं जास्त काही नाही मित्रांनो. छोटासा ब्लॉग होईल मे बी, जास्त मोठा नाही होणार. तर पाहूया पुढे आपल्याला काय भेटते. आणि आज मित्रांनो ट्रॅफिक पण तसंच आहे, मुव्हेबल आहे पण कसं आहे, जास्त ट्रॅफिक आहे. आता अंधेरी ब्रिजवर आपल्याला किती भेटतं त्याच्यावरती डिपेंड आहे. मे बी ब्रिज खाली सुद्धा असेल. आणि बाय रोड दिवसेंदिवस जास्त बिझी होत चाललाय. ऑड डेला सुद्धा एवढाच बिझी असतो मित्रांनो.
तर खार सुद्धा क्रॉस झालेला आहे मित्रांनो. बँड्राला आलो आहोत आपण. बघूया. आज तर व्हिडिओ मध्ये काहीच नाही आलं मित्रांनो. ट्रॅफिक रेग्युलर डे त्याचाच एक छोटा व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत मी पोहोचवेल. आणि बघूया शेवटपर्यंत भेटत काही. कसं असतं मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ निघून जातो आणि शेवटला काहीतरी भेटतं. त्याच्यामुळे व्हिडिओ बनवत असाल तर शेवटपर्यंत, व्हिडिओ पाहत असाल तर शेवटपर्यंत बघा. होर्डिंग तर असे लावले की मुंबईचा काया पाठाट झालाय. नको बाबा यांच्यावर काय कमेंट करायला. परत म्हणतात ना 95 आहे ते पण निघून जाते. हा बघ, हे काय चालू आहे? गाडी बंद पडली वाटतं. रस्ता दाखवायला थांबला आहे. तर पुढून जाणार आहोत आपण लेफ्ट. आपण पोहोचलो आहोत बँड्राला. अरे मग काही घाई नाही. महिन्याच्या शेवटला मे बी तुमची आपली व्हिडिओ क्वालिटी मित्रांनो अजून इम्प्रूव्ह होईल. जर क्वालिटी प्रोडक्ट क्वालिटीवाला आला तर. आता पण मी एक मोबाईल केस मागवलाय Amazon वरून. खूप छान आहे क्वालिटी आणि केस क्वालिटी सुद्धा छान आहे. जे पाहिजे होतं तेच भेटलं असं बोललं तरी काही चुकीचं नाही. बुलेट इनफिल्ड मध्ये एकच गोष्ट आता छान निघाले की हिमालया 450 लाजवाब बाईक आहे. लाजवाब चालवण्यासाठी सुद्धा आणि लॉंग रूट साठी तर एकदम खतरनाक बाईक आहे ते. त्रास जास्त होत नाही मित्रांनो. पण तेच आहे की लॉंग राईड म्हटल्यावर पॉवर पण तेवढीच दिलेली आहे आणि कम्फर्ट सुद्धा तसंच आहे. सो ह्या रेंज मधली हिमालया बाईक घेण्यासाठी म्हणजे असं काही रेग्युलर यूज साठी सुद्धा करू शकतो आणि तुम्ही लॉंग रूट साठी सुद्धा करू. म्हणून सांगतो ना तुम्हा लोकांना, जाऊन जाता बोललो असतो. व्हिडिओ चालू आहे, पूर्ण व्हिडिओ खराब होतो फ्रस्ट्रेशनमुळे. हे बघा अशी गाडी चालवतात.
आणि भीती ही असं मित्रांनो की हे लोक उडवतील सुद्धा गाड्यांनी ना, काय फरक नाही पडत बसवाल्यांना. गस्त घालायला निघाले आहेत पोलीस. सो मित्रांनो, आपण पोचलो आहोत आपल्या डेस्टिनी जवळ. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत ब्लॉग बघत राहा. आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा. आणि व्ह्यू वाढवतो राहा मित्रांनो. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.